आज आम्ही नितीन आपले काकडे त्यानंतर श्रीकांत जोशी सकाळी ओझरच्या गणपतीचं दर्शन घेतलं आणि असंच फिरत फिरत चाललो. पण माझं भाग्य चांगलं असं एका गणेशाचं दर्शन घेतलं आणि मला 3 जागरूक गणेश भेटले. त्यातलं एकाचं गणेश गुप्ते कदाचित इथं उपस्थित असतील. आहेत का कोणी गणेश गुप्ते? इंदापूरचे कार्यकर्ते बाहेर गेले. त्यांनी काय सांगितलं? त्यांनी सांगितलं मी पत्रकार आहे, पण अजितदादांच्या गावामध्ये 12वीचं सर्टिफिकेट जे लिव्हिंग सर्टिफिकेट पाहिजे त्यासाठी नियमबाह्य पद्धतीने प्रत्येकाकडनं 500 रुपये वसूल करत होते, ज्याचं खरं तर सर्टिफिकेट हे कायद्याने मोफत द्यायला पाहिजे. त्यांनी तो इश्यू हातात घेतला, इश्यू सोडवला. सगळ्या इंदापूर तालुक्याचा फायदा झाला. दुसरा इश्यू त्यांनी सांगितला की शाळेतल्या मुली 40 मुलं आणि 40 मुली बरोबर ना श्रीकांतजी जात होते आणि जे शिक्षक होते ते मात्र दारू पिलेले होते आणि त्या दारू नशीब तो ड्रायव्हरने त्याला दारू पाजली नाही. त्या सगळ्यांचं भवितव्य त्याच्यावरती अवलंबून होतं. त्यांनी त्याच्या विरुद्ध तक्रार केली, पण तक्रार करत असताना त्यातल्या शिक्षकांच्या 6 महिन्याच्या नोकऱ्या राहिल्या होत्या. कुठं थांबायचं त्याला माहिती होतं, पण त्याला त्यांनी अद्दल घडवली, पण त्याची नोकरी पण टिकवून दिली. त्याचं कुठेही त्यांनी तो स्वतः पत्रकार सामन्याचा गणेश गुप्ते ना सामन्याचा स्वतः पत्रकार कुठेही प्रसिद्धी केली नाही. ही प्रेरणा. आणि म्हणून मला म्हणलं की एका गणेशाचं दर्शन घेतलं, आज मला 3 गणेश भेटले. अशी प्रेरणा असलेले कार्यकर्ते आपण असले पाहिजेत असं मला वाटतं. आपण सर्वांच्यावरती बाळासाहेबांनी अनेक जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत. थोडक्यात माझी वेळ झालेली आहे. एक सच्चा कार्यकर्ता होण्याकरता आपण नक्की काय काम केलं पाहिजे? नक्षलमध्ये